नमस्कार, मी रेश्मा शिंदे पुन्हा एकदा आपल्यासमोर एक माहिती घेऊन आलेली आहे. कदाचित खूप जणांना ती माहिती असेल सुद्धा, तरी पण मी एक सांगण्याचा छोटासा प्रयत्न करते आहे. आपण सर्वांनी एका शास्त्रज्ञाचं नाव नक्कीच ऐकलं असेल, वाचलं असेल. नास्त्रदमसची भविष्यवाणी म्हणून तुम्ही सर्च करू शकता गुगलला वगैरे. त्यांनी केलेल्या बऱ्याचशा भविष्यवाण्या खरं ठरलेल्या आहेत. अशीच एक भविष्यवाणी त्यांनी केली होती की एक काळानंतर असं होईल की पाणीसुद्धा विकत घ्यावे लागेल. तेव्हा आपल्या सर्वांना म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी आपल्याला असं वाटलं होतं किती खोटं बोलतो आहे हा. कारण आपणला भारत देश हा प्रगत होता, खूप प्रगत होता. आणि भारताला सोने की चिडिया म्हणायची ते उगच नाही. तूप, लोणी, ताक, दूध हे आपण फुकट वाटायचो. तर पाणी विकत घेण्याची संकल्पनाच आपल्याला तेव्हा खपली नव्हती. परंतु आता पाणी आपण विकत घेतो, तर पाण्याची किंमत केली पाहिजे की नाही. पाऊस पडतोय, बोरला पाणी आलं असेल, याचा अर्थ हा नाही की पाण्याचा अपव्यय करावा. जल ही जीवन आहे, तर जलला जपून वापरा, हो की नाही. कारण जलसंपत्ती आणि नैसर्गिक ज्या संपत्ती आहेत ते वापस आणता येत नसतात. या खनिज संपत्ती असं जपून वापरा लागतात. तर पाण्याचा वापर सगळ्यांनी खूप जेवढा होईल तेवढा कमीत कमी करा. उगाच वाया घालू नका. पाण्यावरूनच एक गोष्ट सांगते की आपण ज्या बिस्लरीच्या बॉटल घेतो प्रवासात वगैरे, किंवा कधी पण आपल्याला लागल्यावर आपण घेतो, तर त्याच्या झाकणावरून त्या पाण्याची क्लिअरिटी किंवा क्वालिटी आपल्याला ओळखता यायला हवी आहे. आता जसं एखाद्या बॉटलचं झाकण आहे ना, पांढरं असेल, तर पांढऱ्या झाकणची बॉटल आपल्याला जेव्हा बंद आपण घेतो पांढऱ्या बॉटलची झाकण, तेव्हा ते आपण ओळखायला पाहिजे की ती पांढऱ्या बॉटलची झाकण म्हणजे ती प्रोसेस केलेली पाण्याची बॉटल आहे, प्रोसेस केलेली, बरं का. निळ्या रंगाची बॉटल असेल तर त्याचा अर्थ काय होतो की ते पाणी एखाद्या चांगल्या तलावातून किंवा धबधब्यातून, झरण्यामधून घेतलेलं पाणी आहे. त्याच्यानंतर हिरव्या रंगाचं झाकण असतं. हिरव्या रंगाच्या झाकणाची पण बॉटल असते ना, तर ती बॉटल आपण जेव्हा घेतो त्याचा अर्थ काय होतो माहिती का, की हे पाणी थोडंसं आपण त्याच्यात गोडवा मिक्स केलेला आहे, अननैसर्गिक केमिकलवाला गोडवा मिक्स केलेला त्या पाण्यामध्ये, हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे. आणि जेव्हा काळ्या रंगाचं आपण पाणी घेतो, म्हणजे ज्या बॉटलचं झाकण काळ्या रंगाचं असेल, तर त्या काळ्या रंगाच्या बॉटलचं झाकण असलेल्या बॉटलचं पाणी जे आहे ते क्षारयुक्त आहे, त्यात अत्यंत क्षार असतात, हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे. तर ही छोटीशी माहिती आहे, तुमच्या सर्वांना कामी पडेल यासाठी आज आपल्यासोबत शेअर करते आहे. आणि नास्त्रदमसची भविष्यवाणी म्हणून गुगलवर सर्च करा, बरीचशी माहिती तुम्हाला मिळेल आणि वाचायला देखील आवडेल. आणि त्याच्यामध्ये 2025चं भविष्य देखील वाचायला तुम्हाला आवडेल. मला आवडलं, तुम्ही पण वाचा. आणि त्यांनी आधी केलेल्या भविष्यवाणी भारत देशासाठी किती खऱ्या ठरल्या हे देखील तुम्हाला टॅली करायला सोपं पडेल. मी रेश्मा शिंदे इनसाईट स्टोरीकडून पुन्हा एकदा एक नवीन माहिती तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला फॉलो नक्की करा. थँक्यू.